तुझी प्रियाला प्रीत कळेना. पण माझा डबा खाऊयात मस्त. चला खाऊया. काय झालं? मला नाही जेवायचं. अरे पण आता तर तुला भूक लागली होती ना. मला पालकची भाजी नाही आवडत. हो तुला पालक नाही आवडत. पण तू पालक नाही खाल्लास तर तुला ताकद कशी येणार? सगळ्या भाज्या खायच्या असतात माहितीये, म्हणजे खूप ताकद येते. मला असं वाटतं की अभिने कर्ज घेऊ नये. अहो पण आता कर्ज पासही झालंय त्याचं, आता सांगून काय उपयोग आहे? नको त्याला सांग, ते फिरव. आपण त्याला किती पैसे देऊ शकतो, हे एवढे पैसे देऊ शकतो. आता एकदा त्याच्यावर सगळं सोपायचं असं ठरलंय ना, मग त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. घेऊ दे कर्ज. हे बघा शेवटी मदत लागली तर आपण आहोत ना. जे काय आहे त्या मुलांचंच आहे, हो की नाही? मग कशाला जीव टांगणीला लावताय उगाच? मस्त भिजलो ना. मस्त भिजलो काय? आता ओरडा खायला लागणार आहे मला तुझ्यामुळे. एक सेकंड, माझ्यामुळे? मग तू असं बोलते जसं काही मीच म्हटलं होतं चल पावसात भिजूयात. अरे किती खोटं बोलतोस तू अभि. मी तुला म्हटलं नव्हतं दुकानाचे शेड आहे तिथे थांबूया, तर वडापाव खायला कोणी काढलं बाहेर मला? गरम होतं. हं? एक सेकंड हे बघ, प्रॉब्लेम असा होता, मी तुला म्हटलं होतं आपण रेस्टॉरंट मध्ये बसूया, तूच मला म्हणाली चला गरम कणीस खायला जाऊयात पावसात. अभि, किती अरे एकंदर मजा आली ना. अॅनिव्हर्सरी साजरी व्हावी ती अशी. अजून काय राहिलंय? खूप राहिलंय, ओरडा राहिलाय अजून घरच्यांना. बाकी दोघे छान दिसताय तुम्ही. आता तरुणपणात सगळे छान दिसतात, पण आज जरा विशेष वेगळे दिसतंय. शमिका विशेष करून. वेगळे दिसतील नाही तर काय? काय घातलेस तू हे? साडी नेसायची सोडून काय घातलेस? आणि कुणाला विचारून घातलंस? आजी मी सांगितलं तिला हे कपडे घालायला, आणि ती यापुढे सुद्धा हेच कपडे घालेल. क्या बात है, क्या बात है. तर लोक खरे रोमिओ ज्युलिएट जरी आपण पाहिले नसतील, ऍक्च्युली त्या काळात आपले आजोबा पण जन्मले नसतील या. पण या दोघांकडे बघून आपण अंदाज बांधू शकतो की खरे रोमिओ ज्युलिएट कसे असतील. हे बघ आम्ही तालीम करत होतो. तुम्ही दोघं एवढी चांगली ऍक्टिंग एरवी देखील करता की याच रोल मध्ये आहात म्हणून एवढं? ना ठीक आहे चालू दे तुमचं. एक्सक्यूज मी सर, यात गॅरेंटरशी संबंधित सगळे पेपर्स काढलेत का तुम्ही बाजूला? ते जर नसतील काढले तर प्लीज ते आता काढून ठेवा. काय ना की हे लोन अभिसाठी खूप महत्वाचं आहे, आणि या लोनसाठी माझे वडील गॅरेंटर आहेत ही गोष्ट मला अभिला कधी कळू नाही द्यायची. ही गोष्ट जर त्याला कळली तर तो खूप हर्ट होईल. इफ यू डोंट माइंड, मला एक प्रश्न विचारायचा होता. किती दिवस पुरतो का हा पगार तुम्हाला? आय मीन म्हणजे घरी इतके जण आहेत, आजी मामा मामी, बिचारी माधुरीताई तिची मुलगी. बापरे किती जण, आणि कमवणारा फक्त एकच. दुसऱ्यांच्या पैशावर महागडे सूट घालून फिरण्यापेक्षा आपल्याच माणसाच्या पगारावर खर्च भागवणं कधीही बेटर आहे. ये विनोबात आता शोभतेस तू पेन्सांची सून. शेवटी तुम्हीही माझेच नातेवाईक. सो आता जर का मी ऐशोआरामात लोळत असेल तर तुम्हाला ऍटलिस्ट हातपाय पसरणं इतपत तरी चादर मिळालीच पाहिजे.